अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपालीने मनीला बोलवून घेतलेलं असतं. लवकरात लवकर काहीतरी करा असं म्हणून रुपाली मनीला सांगत असते. तेव्हा मनी बोलते की अगं मी खूप प्रयत्न करते त्यांना वेगळं करण्याचा, पण ते काही केल्या होतच नाहीत. अमोलमध्ये येतो आणि सगळ्यांना एकत्र आणतो. त्यावर रुपाली म्हणते की तुमच्यात जर दम असेल ना तर बारक्या पोराला वापरू नका, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही काही करसाल त्यातनं अमोलला काहीच त्रास झाला नाही पाहिजे, यातून अमोल लांब राहिला पाहिजे, नाहीतर तुमची गाठ माझ्याशी आहे. हे ऐकल्यानंतर मनी म्हणते की अगं रुपाली एवढी काय गं चिडते तू, जरा नीट भाषेत पण बोलू शकतेस की. नाही मी म्हणले ना इथून पुढे अमोलला नाही घेत मी मध्ये. रुपाली म्हणते की तेच चांगलं होईल, आणि तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला सूट देते, तुम्ही त्याचा फायदा घेताय का. आता तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहेत. 2 दिवसात तुम्ही लवकर ठरवा तुम्हाला काय करायचं ते, नाही तर संकल्पाचे उपचार बंद झाले म्हणूनच समजा. मनी म्हणते की नाही रुपाली मी करते काहीतरी, तू उपचार बंद करू नको. रुपाली धमकी देऊन तिथून निघालेलीच असते की कदम आणि बापू तिला बघतात. कदम बापू त्यांना बघतात. रुपाली मनीकडे बघते, मनी एकमेकींकडे बघतात. कदम विचारतात की काय गं रुपाली काय झालं, कशामुळे तू अशी करते, तुझी आणि ह्यांची ओळख कशी. त्या रुपाली म्हणते की नाही काय नाही, मला हे काल म्हणत होते की नवीन कामवाली ठेवली आहे म्हणून मी मोनाला फोन केला होता आणि यांना भेटायला बोलवलं होतं. अमोलसाठी लाडू बनवले होते, हा घ्या डब्बा. तर अमोलसाठी लाडूच द्यायचे होते. त्यावर कदम म्हणाले अगं मग तुला यायचंच होतं तर घरीच यायचं ना, ह्यांना अशी भेटायची काय गरज आहे. त्या रुपाली म्हणते की मामांजी तुम्ही तर बोलूच नका, तुम्हीच तर सांगितलं ना की आम्ही घरात यायचं नाही. कदम म्हणतात की अगं तुला स्वप्नीला घरात यायला मनाई नाही केली मी, फक्त तू जे तिथे राहून केलंस ते मला असं वाटतं की परत होऊ नये. रुपाली म्हणते की राहू द्या. त्यावर कदम म्हणतात अगं रुपाली तू जरा समजून घे ना. रुपाली म्हणते हो 7 वर्ष समजूनच घेतलं ना, काय झालं त्याचं. हे ऐकल्यानंतर कदम आणि बापू म्हणतात की बरं ठीक आहे. ती तिथून निघून जाते. मनी तो डबा घेते लाडूचा आणि घरी निघते. चिंचुके आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा त्याला तिथे अर्जुन उशिरा येतो म्हणून चिंचुके म्हणतो की काय साहेब तुम्हाला जायला उशीर का झाला. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही. त्यानंतर काय चिंचुके सॉरी मी असंच विचारलं. अर्जुन म्हटलं की बरोबर आहे, नियम सगळ्यांसाठी सारखेच असावेत. चिंचुके म्हणतात की काय झालं साहेब. त्यानंतर अर्जुन म्हटलं की नाही एका ठिकाणी गाडी अडवत होतो, तिथं बंदोबस्त चाललं होतं, हे बघून चिंचुके म्हणतो की ठीक आहे साहेब तुम्ही गेला तरी चालेल, मी आहे ना तुमचा राईट हँड सगळी कामं करायला. अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे. तेवढ्यात आर्या तिथून फाईल घेऊन येते आणि अर्जुनला दाखवते आणि बोलते की अर्जुन ह्या बघ फाईल, तुझं जे काम होतं ते पूर्ण झालं. अर्जुन चिंचुकेकडे बघतो आणि म्हणतो की हो चिंचुके चांगलं काम करतोस की. अर्धं काम आर्या घेते आणि तू क्रेडिट घेऊन जातो. चिंचुके म्हणतो की अहो ते मला कागदपत्रातलं कळत नाही म्हणून आर्या मॅडमांना दिलं. त्यानंतर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे. चिंचुके म्हणतो की 1 मिनिट साहेब तुम्हाला काहीतरी दाखवायचं म्हणून तो आज जातो आणि आर्याने बनवलेले डबे घेऊन येतो. त्यानंतर आर्या चिंचुके म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का आर्या मॅडमांनी तुमच्यासाठी गव्हाची लापशी ठेचा तुमच्या आवडीचं सगळं बनवून आणलं. अर्जुन म्हणतो की आर्या तुला हे सगळं बनवायची काय गरज होती. आर्या म्हणते की का मैत्री आहे ना आपली, मैत्रीसाठी मी एवढं बदलू शकते. नंतर अर्जुन म्हणतो नाही तुला त्रास होईल, तू नको आणत जाऊस इथून पुढे. त्यानंतर आर्या म्हणते अरे त्रास कसला. चिंचुके तिथून निघून जातो. तेव्हा आर्याला अर्जुन सांगतो की आर्या तुला स्पष्टच सांगतो आमच्या ह्याच्यातून तू लांब राहा. हे ऐकल्यानंतर आर्या म्हणते की असं का बोलतोस. अर्जुन म्हणतो की अगं तुझ्यासारखं घरी येते यामुळे अर्जुनने परत टेन्शन घेतले. काल तो रात्री एकटाच ब्रह्मकमळ आणण्यासाठी एकटा बाहेर गेला होता. त्यावर आर्या म्हणते काही अर्जुन खरं अमोल एवढ्या रात्रीच एकटा गेला होता. त्यामुळे अर्जुन म्हणतो की हो. अरे तुला राग येऊन देऊ नको, पण तू आमच्यातून बाहेर पड आणि तुझं आयुष्य जगायला सुरुवात कर असं म्हणून तिथून निघून जाते. आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली असते, ती काळजीत असते. हे बघून जाते आणि म्हणतात की मॅडम काय झालं, काळजीत दिसत आहे. त्यानंतर आपली म्हणते की अहो घरातले प्रॉब्लेम काही संपतच नाही आहेत, रोज नवीन येतं. तुम्हाला सांगितलं होतं ना ते मनी मावशीचं, काल अमोलला एकट्याला बाहेर पाठवलं, ह्याच्यावर उपाय काय हेच मला सुचत नाही आहे. त्याच्यानंतर काय तोंड म्हणतात की अहो तुम्ही एक काम का नाही करत, सरकारांनाच घरी आणून ठेवा. हे ऐकल्यानंतर त्यांची चांगलीच धांदल उडेल, त्यांनासुद्धा यांना सोडायचंच आहे ना. त्यानंतर आपली म्हणते की हो काय तोंड तुम्ही मला खूप छान आयडिया दिली, तुम्ही फक्त बघाच मी काय करते ते. हे ऐकल्यानंतर आप्पी खूप खुश होते. रात्री 2 जण आप्पी अर्जुन घरी जातात. अमोल घरातल्यांसोबत खेळत असतो. तेव्हा अमोल लाडू खाताना बघून आप्पी म्हणते की वा काय लाडू खातोयस तू आम्हाला सोडून. त्यानंतर अमोल म्हणतो की हो तुम्हाला माहिती आहे काही कुणी दिलेत, हे माझ्या रुपाली काकीने मला लाडू बनवून दिलेत. हे ऐकल्यानंतर आप्पी म्हणते कसे. त्यानंतर दीपा म्हणतो की ते फुयाजींजवळ त्यांनी डबा पाठवून दिला होता.
त्यानंतर मोना तिथून येते आणि म्हणते की हो, रुपालीताई कशाही असल्या ना तरी घरातल्यांवर त्यांचा खूप जीव आहे, त्या घरातल्यांबद्दल काहीच वाईट बोलू शकत नाही. दीपा म्हणतो की मोना तू जरा शांत बसते का, त्यांनी अजून काय करायचं ठेवलं, सगळं घर वाट लावली की त्यांनी. त्यानंतर आप्पी त्याला शांत बसायला लागते. आप्पीला संशय येतो. आप्पी आपल्या रूममध्ये जाते. त्याच्या मागे अर्जुनसुद्धा जातो. आप्पी म्हणते की अर्जुन मला ना एक वेगळाच संशय येतो. अर्जुन म्हणतो का, तू सांग ह्या मनीची आणि रुपालीची भेट कशी झाली, त्यांनी मोनाचा नंबर कसा घेतला, मला ना याच्यात काहीतरी गडबड वाटते. रुपालीताईंनीच मनीला इकडे पाठवलं नसेल ना, रुपालीताईला पूयाची हीच मनी आहे माहीत नसेल ना. अर्जुनला सुद्धा थोडा वेळ संशय येतो आणि ते म्हणते की नाही, मला वाटत नाही हे असं होईल. त्याच्यानंतर आप्पी म्हणते की बरं ठीक आहे अर्जुन, मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचं होतं. अर्जुन म्हणतो बोल. हे ऐकल्यानंतर आप्पी म्हणते की आपण सरकारांना इथे घेऊन येऊ शकतो का. त्यानंतर अर्जुन म्हणतो नाही आप्पी, हे होऊ शकत नाही. आप्पी म्हणते की अरे त्यांना इथे आणल्यानंतर आपलंच चांगलं होईल की, ती मनी ऑलरेडीच घाबरेल. हे ऐकून अर्जुन म्हणतो की बघ आप्पी, काही झालं तरी चालेल, पण मला त्यांच्याशी दुःख वैरी ठेवायचं नाही. तू त्यांना बोलून घे, पण एक लक्षात ठेव की अमोलला याचा काही त्रास झाला नाही पाहिजे. जर त्याला काही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून तो तिला दम देत असतो. आणि इथेच आपण चिखलदऱ्याचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.